मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. मी आता पोहोचलेलो आहे बारामतीमध्ये. बारामतीमध्ये बेगून चौकामध्ये जो तिरंगा सर्कल आहे, तिथे आहे ना अजितदादांचा एक सर्वात मोठा पुतळा इथं बनवला जाणार आहे, ठेवला जाणार आहे. तर आपल्या अजितदादांची एक आठवण म्हणून इथे दादांचा पुतळा लावला जाणार आहे. माझ्या मागचा जी साईट आहे ती बेगोन चौक आहे. इथे कॅनॉलच्या समोर बरोबर पुतळा लावला जाणार आहे. इथे हा जो तिरंगा सर्कल दिसतोय तुम्हाला, तिरंगा सर्कलच्या बरोबर इथे काम चाललेलं आहे. इथे समोर काम चाललं आहे, तिथं दादांचा पुतळा बसवला जाणार आहे. येत्या काही 1-2 दिवसामध्ये पुतळ्याचं अनावरण होणार आहे. इथे प्रगतीपथावर इथे मित्रांनो काम चाललेलं आहे. इथे आपल्याला दिसतंय काही कामगार आहेत. ते कामगार फास्ट असं काम केलं जाते. इथे बघा असं बरोबर असं नक्षीकाम केलं जातं इथं. तर जे दादांचे कामाचा असा अभ्यास होता, तो कामाचा अभ्यास म्हणून इथं एक त्यांनी काही कारागिरांनी इथं लिहिलेलं आहे. तुम्ही बघू शकता, कामाचा माणूस असे एक शब्दच तिथे लिहिलेले आहेत. आणि मित्रांनो, खरं सांगायचं झालं ना तुम्हाला, दादा असं एक व्यक्तिमत्व होतं की ते एकदम बरोबर त्यांनी कोरलेलं आहे. कामाचाच माणूस होते दादा कधी म्हणायचे, मी शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहील, ते फक्त जनतेसाठी आणि जनतेसाठी. हे वाक्य जे आहे ते बरोबर इथे कोरलेलं आहे मित्रांनो. असं मला आले आणि वाचल्या तर इतका खूप आनंद झाला की पहिल्यांदा मला दादांची आठवण झाली. कामाचा माणूस म्हणून जे आपण म्हटलं जातो ना, ते कामाचा माणूस त्यांनी कोरलेला आहे. येत्या 2 ते 3 दिवसात इथं अनावरण सोहळा आहे दादांच्या मूर्तीचा. बरोबर हा तिरंगा सर्कल आहे. तर बघू शकता माझ्या मागेच इथे बरोबर माझ्या मागच्या साईडला हा पुतळ्याचा अनावरण सोहळा इथे होणार आहे मित्रांनो. तर तुम्ही सर्वांनी इथे अनावरण सोहळ्यानिमित्त यावं असं मलाही वाटतं. या उद्घाटन सोहळ्याला सुमित्राताई पवार असतील, जयदादा असतील तिथे उद्घाटनाला, आणि बरोबर सर्व येथील राजकीय नेते वगैरे असतील मित्रांनो. फास्ट असं काम चाललेलं आहे. मी तुम्हाला दाखवते आता. इथे कला दालनाच्या बरोबर समोरासमोर आहे. इथे पलीकडे साईडला पण लिहिलेलं आहे विकास पुरुष म्हणून लिहिलेलं आहे, विकास पुरुष. बघू शकता तुम्ही. मग आपण आतमध्ये पोचतोय आत्ता. आतमध्ये दादांच्या इथं आठवणी आहेत, काही फोटो वगैरे इथे लावलेले आहेत. कला दालनाच्या आतमध्ये फोटो लावलेले आहेत. तुम्हाला मी दाखवतो आहे आत्ता. इथं बरोबर आतमध्ये आपण प्रवेश केला दादांचा पुतळा दिसतो आपल्याला. आणि आपण तर आता 2 दिवसामध्ये पुतळ्याचं अनावरण होणारच आहे. इथे बेगोन चौकामध्ये दाखवलं जाणार आहे. हे पहा, असं दादांचे एक आठवणी म्हणून खूप छान असं झालं नाही आतमध्ये. येथील बारामतीचे सामाजिक कार्यकर्ते आहेत, म्हणजे दादांचे एक आठवण जपलेले, त्यांनी हा उपक्रम राबवलेला आहे. खूप छान असं वाटतं इथे भेटल्याच्या नंतर. हे बघा, तिथे आतमध्ये आलं की आपल्याला आदरणीय पवारसाहेबांचा फोटो दिसतो. बघा, असं खूप छान, म्हणजे एक संघर्षमय प्रवास हा पवार घराण्याचा झालेला आहे मित्रांनो. इथे काही फोटो वगैरे लावलेले आहेत, म्हणजे नाही का वाद्य वगैरे आहे. तिथे संबळ दाखवलेलं आहे. इथे थोडं खाली आले की ढोल आहे, इथे सतार आहे, हार्मोनियम दाखवलेलं आहे, इथे तबला दाखवलेला आहे, इथे खाली तुणतुणं दाखवलेलं आहे. म्हणजे जे उपक्रम आहेत ते उपक्रम असं छान असं दाखवलेलं आहे त्यांनी, नाही का. असं कला जे म्हणतो ते प्रत्येकाच्या अंगात एक छोटीशी कला असती, ती ह्यातनं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे.